वंदे मातरम या गीताला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत। याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या गीताच्या गायन आणि वादनाबाबत नवे आणि स्पष्ट नियम जारी केले आहेत। गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आता विशेष सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमचे अधिकृत 6 अंतरे गाणं किंवा वाजवणं अनिवार्य करण्यात आलंय। या 6 अंतरांचा एकूण वेळ 3 मिनिटे 10 सेकंद इतका ठरवण्यात आलाय। आतापर्यंत बहुतेक ठिकाणी फक्त पहिले 2 अंतरे म्हणजे 65 सेकंदांचंच गीत गायलं जात होतं। आता नव्या नियमांनुसार राष्ट्राध्यक्ष आणि राज्यपालांच्या आगमनाच्या आणि जाण्याच्या वेळी, तिरंगा फडकावतानाच्या कार्यक्रमात, तसेच राष्ट्राध्यक्षांचे देशाला उद्देशून भाषण होण्याआधी आणि नंतर वंदे मातरम सादर केले जाईल। जर एखाद्या कार्यक्रमात राष्ट्रीय गीत वंदे मातरम आणि जनगण मन हे राष्ट्रगीत दोन्ही सादर करायचे असतील तर आधी वंदे मातरम आणि त्यानंतर राष्ट्रगीत असा क्रम ठरवण्यात आला आहे। सरकारने हेही स्पष्ट केले की वंदे मातरम सुरू असताना सर्वांनी उभं राहणं बंधनकारक असेल, पण मूव्ही थिएटर्स सारख्या ठिकाणी हा नियम लागू होणार नाही। म्हणजेच कार्यक्रमाचा स्वरूप पाहून ही अट लागू असेल। शाळांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। देशभरातल्या सगळ्या शाळांमध्ये आता दिवसाची सुरुवात या राष्ट्रीय गीताच्या सामूहिक गायनाने करावी असे आदेश देण्यात आले आहेत। यामागचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच देशप्रेम आणि राष्ट्रीय जाणीव रुजवणं हा आहे। वंदे मातरम हे फक्त गीत नाहीये तर भारतीय स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणादायी ओळख आहे। बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे गीत आनंदमठ या कादंबरीत लिहिलं होतं। 1896 साली हे गीत पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनात गायलं गेलं होतं आणि 26 जानेवारी 1950 ला वंदे मातरमला भारताचं राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता देण्यात आली। आजही हे गीत भारताच्या इतिहासाची, त्यागाची आणि स्वाभिमानाची आठवण करून देतं।